नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघा स्पेशल रिहर्सल एक्झामिनेशन 2025-26 बघा, ही इंग्लिशची आहे प्रश्नपत्रिका. तर बघा, आपण पाहणार आहोत ही पूर्ण प्रश्नपत्रिका. तर पहिला प्रश्न बघा, डू एज डिरेक्टेड. वर्ड दिलेले आहेत, त्यातले वर्ड्स लिहायचे आहेत बघा. पहिल्यांदा आहे विलेज, ट्विस्ट, सायलंट आणि टॉप. दुसरा बघा, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा, अल्फाबेटिकल ऑर्डर आहेत बघा. पहिल्यांदा अकाउंट, दुसऱ्यांदा डिसाइड, तिसऱ्यांदा रिगार्ड आणि पुन्हा ट्रीट. दुसरं बघा, टंग, टू नाईट, टुरिस्ट आणि टोटल. यामध्ये बघा, पहिलं आहे टंग, परत टू नाईट आणि तिसऱ्यांदा टोटल आणि टुरिस्ट. तिसरं पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. बघा, पहिल्यांदा मे, तर त्यातील यम हा कॅपिटल काढायचा आहे. परत दुहेरी अवतरण चिन्ह द्यायचं आहे आणि मे बी यू आर राईट. परत अवतरण चिन्ह पूर्ण आणि स्वल्पविराम. नंतर म्युटेरेड, परत रमलचं आर कॅपिटल. त्यामध्ये दुसरं पण बघा, नॅचरली, त्यात एन हा कॅपिटल, परत अवतरण चिन्ह, परत स्वल्पविराम, हिज फादर, परत इज अ स्कूल टीचर्स, परत स्वल्पविराम, अवतरण चिन्ह पूर्ण आणि मीनाचं कॅपिटल मीना, परत उडसे. तर त्यातील चौथं बघा, मेक 4 वर्ड्स. तर बघा, 4 वर्ड तयार करायचे आहेत सराउंडिंगचं. बघा, साऊंड, रन, सन आणि रिंग. तुम्ही दुसरे पण शब्द तयार करू शकता. तर त्यातील 5वं बघा, तयार करायचं आहे बघा, राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन ॲज द एक्झाम्पल. बघा, ड्राईव्हचं स्लोली, सेफली, क्विकली, स्मूथली आणि केअरफुली. 6वं बघा, वर्ड चेन आहे, टेबल, एग, पुन्हा ग्रेप, एलिफंट आणि टायगर. डू ॲज डिरेक्ट. बघा, पहिलं अटेम्प्ट एनीवन. तर बघा, मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग फ्रेजेस अँड एपिटॉम ऑफ. तर बघा, तिथं वाक्य तयार करून दिलेले आहे तुम्हाला. त्यातील बी बघा, वाक्य तयार करायचं आहे, अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे बघा. आणि दिस इज द स्कूल वेअर आय स्टडी फॉर 8 years. परत दुसरं बघा, अटेम्प्ट एन्युअर, परफेक्स आणि सुपेक्स. तिथं दिलेले आहेत बघा शब्द. तर बघा, सर्वांची उत्तरे दिलेली आहेत इथं. त्यातील दुसरं बघा, रीड द पॅसेज. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर पहा, A2 बघा, कम्प्लीट द वेब आहे. तिसरा मॅच द फॉलोइंग आहे. परत चौथं, डू एज डिरेक्टेड, यूज नॉट ओनली बट ऑल्सो. परत इन्फिनिटिव्ह. तर बघा, टू प्रोटेक्ट. आणि त्यातील 5 बघा, डिस्क्राईब युअर फेवरेट वर्ल्ड हेरिटेज साईट. तर बघा आपण, तर पहा, माय फेवरेट वर्ल्ड हेरिटेज साईट इज द ताजमहल इन आग्रा, इंडिया. बघा, हे लिहिलेलं आहे उत्तर त्याचं. त्यातील बी बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर ट्रू अँड फॉल्स आहेत बघा. त्यातील पहिलं ट्रू आहे, दुसरं पण ट्रू, तिसरं फॉल्स आणि चौथं ट्रू आहे. तर बघा, हा प्रश्न बी मधील हा पॅसेज आहे, त्यावरून उत्तरे सोडवायची आहेत. त्यातील B2 बघा, अरेंज द सेंटेन्स सिक्वेन्स, म्हणजे लाईन्स लावायचे आहेत तुम्हाला बघा पॅसेजमधून शोधून. तर बघा, पहिल्यांदा चौथा आहे, दुसऱ्यांदा
दुसरंच आहे, तिसऱ्याला पहिलं आहे आणि चौथ्याला तिसरं आहे. म्हणजे असे लाईनशीरला लिहायचे आहेत तुम्हाला. तर बघा खालील तिसरं B3 बघा, पॅसेजमधून शोधून तुम्हाला वर्ड लिहायचे आहेत, मेनिंग म्हणजे त्याचं मेनिंग लिहायचे आहेत. या शब्दांचे मेनिंग पॅसेजमधून शोधून लिहायचे आहेत बघा. त्यातील चौथं बघा, डू एज डिरेक्टेड. तर पहिला बघा, करेक्ट द टेल टॅग करायचा आहे. वॉजंट सी बघा, पर्याय बी. आणि त्यातील दुसरं बघा, आय कुडंट एस्कॅप यूज एबल अँड अनेबल टू बघा, उत्तर दिलेलं आहे तिथं. आणि त्यातील B5 बघा, हु इज युअर बेस्ट फ्रेंड अँड व्हाय. तर बघा इथं उत्तर आहे, अजय इज माय बेस्ट फ्रेंड बिकॉज ही इज व्हेरी स्मार्ट अँड इंटेलिजंट. ही लव्ज मी अँड लाईक्स टू शेअर थिंग्स विथ मी. वी सिट टुगेदर इन द क्लास. व्हेनेवर आय हॅव सम प्रॉब्लेम्स ही हेल्प्स मी. त्यातील तिसरं बघा, पोएट्रीचं आहे बघा दुसरं. आणि त्यातलं कम्प्लीट द फॉलोइंग वेब. आणि तिसरं बघा, राईट टू पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टँजा. बघा इथं रायमिंग वर्ड दिलेले आहेत, नो, स्नो, परत स्नेक आणि मिस्टेक असे लिहायचे आहेत. आणि बी बघा, त्यातील द वर्ल्ड इज माइन ही पोयम दिलेली आहे आणि त्यावरून ॲप्रिप्रिएशन लिहायचं आहे तुम्हाला. ॲप्रिसिएशन. तर बघा पहिल्यांदा टायटल दिलेले आहे, द मून, द वर्ल्ड इज माइन. आणि पोएटचं नाव दिलेलंच आहे बघा तिथं. राईम स्केम, फिगर ऑफ स्पीच, थीम, सेंट्रल आयडिया हे लिहायचं आहे तुम्हाला. तर त्यातील चौथा क्वेश्चन बघा, नॉन टेक्स्टाईल पॅसेज आहे. त्यातील पहिलं बघा, A1चं पहिलं ट्रू आहे, दुसरं फॉल्स, तिसरं फॉल्स आणि चौथं ट्रू आहे. तर बघा हा पॅसेज दिलेला आहे. आणि इथं बघा A2 कम्प्लीट द टेबल लिहिलेलं आहे, सबस्टन्स आणि प्रोव्हाइड अस विथ. तर बघा फ्लॅशी रूट. तर बघा सर्वांची उत्तरे दिलेली आहेत इथं बघा. हे पहिल्याचं आहे, इथं दुसऱ्याचं आहे, हे तिसऱ्याचं आहे आणि हे चौथा. म्हणजे इथं 1 2 3 4 असे दिलेले नाहीत, पण हे 4 आहेत ना, त्या ही 4 इथे संपूर्ण उत्तरे दिलेले आहेत बघा. चौथ्याचं उत्तर इथून आहे, एक्सलंट सोर्स ऑफ हे कार्बोहायड्रेट्स अँड प्रोव्हाइड एनर्जी टू द बॉडी. त्यातील A3 बघा, अँटोनिम्स लिहायचे आहेत पॅसेजमधील शोधून. तर पहिल्याला बघा, लोला हाय, केअरफुलला केअरलेस आणि प्रिझर्वरला डिस्ट्रॉय आणि अनलेसला व्हॅल्युएबल. तर A4 बघा, मेक इट एक्सक्लेमेटरी करायचं आहे, हॅव व्हॅल्युएबल आर कंटेंड हाऊ व्हॅल्युएबल व्हेजिटेबल्स आर आणि एक्सक्लेमेटरीचं चिन्ह द्यायचं आहे इथं. आणि त्यातील दुसरं बघा, दे कंटेन व्हॅल्युएबल फूड इन्ग्रेडियंट्स. परत इथून लिहायचं आहे, इन्ग्रेडियंट्स आर कंटेंड इन देम. यांनी सुरुवात करायची आहे. मग व्हॅल्युएबल फूड इन्ग्रेडियंट्स आर कंटेंड इन देम. तर त्यातील पाचवा बघा, व्हॉट टाइप्स ऑफ व्हेजिटेबल डू यू लाईक मोस्ट अँड व्हाय. तुम्हाला कोणत्या भाज्या आवडतात आणि का. त्यातील बी समरी रायटिंग. पाचवं बघा, लेटर रायटिंग आहे. त्यामधील तुम्हाला A1 आणि A2 यामधील कोणतेही एक लिहायचं आहे. बी बघा, डायलॉग रायटिंग आहे आणि ड्राफ्टिंग स्पीच. त्यातील B1 बघा, डायलॉग रायटिंग आहे, जमली सेंटेन्स लिहायचं आहे बघा. पहिल्यांदा डू यू स्टडी एव्हरी डे बघा. त्यातील दुसरं बघा, यस आय स्टडी एव्हरी डे. त्यात तिसरं बघा, हाऊ लॉंग डू यू स्टडी एव्हरी डे. आणि चौथं, आय स्टडी 6 hours अ डे. बी बघा, कम्प्लीट द डायलॉग. ए बघा, विच इज युअर फेवरेट फेस्टिवल. बी, दिवाळी इज माय फेवरेट फेस्टिवल. हाऊ
ए बघा, ए हाऊ डू यू सेलिब्रेट इट. बी वी सेलिब्रेट इट बाय लाइटिंग लॅम्प्स, शेअरिंग स्वीट्स विथ फॅमिली अँड फ्रेंड्स आर अँड परफॉर्मिंग अ पूजा. बी टू बघा, ड्राफ्टिंग अ स्पीच लिहायचं आहे तुम्हाला. इम्पॉर्टंट ऑफ AI इन एज्युकेशन. आणि त्यामधील सी बघा, B1 मधला सी पण आहे. डायलॉग रायटिंग लिहायचं आहे. 2 मित्रांमधील इम्पॉर्टन्स ऑफ एक्झामिनेशन. आणि बी बघा, स्पीचमधलं इम्पॉर्टन्स ऑफ AI इन एज्युकेशन याबद्दल लिहायचं आहे. स्पीच रायटिंग. त्यात 6 बघा, 6वा क्वेश्चन त्यामधील इन्फॉर्मेशन ट्रान्सफर A1 आणि A2 आहे. त्यात A1 नॉन व्हेरबल टू व्हर्बल ह्यामध्ये लिहायचं आहे तुम्हाला. A2 मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा पॅसेज दिला आहे. त्यावरून तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. तर पहा, त्यामधील हे दिलेलं आहे बघा, हा तयार करायचा आहे बघा. इथं सर्व सोडून दाखवलेलं आहे बघा. एक्सपांड द थीम. B1 और B2 दिलेला आहे. त्यामधील तुम्हाला सोडवायचे आहे बघा. और त्यातील 7वा क्वेश्चन बघा, ट्रान्सलेशन आहे. बॅगर म्हणजे भिकारी. ट्रान्सलेट द वर्ड. मराठीत भाषांतर करायचे आहे वर्डचे. त्यातील पहिला बघा, बॅगर म्हणजे भिकारी. जस्टिस म्हणजे न्याय. आणि क्लायमटी म्हणजे आपत्ती. कस्टमर म्हणजे ग्राहक. इन्सिडंट म्हणजे घटना. आणि ॲडवाईस म्हणजे सल्ला. बी बघा, त्यातील पहिला बघा, मराठीत भाषांतर केलेले. इंधनासोबतच पाणी वाचवा. दुसरं बघा, नळ सतत चालू ठेवू नका. तिसरं बघा, झाडांना पाणी देण्यासाठी पूर्वी साठवलेले पाणी वापरा. आणि चौथं बघा, लक्षात ठेवा, थेंबाने समुद्र बनतो. थेंबाथेंबाने समुद्र बनतो. त्यातील सी बघा, आयडॉम्स म्हणजेच म्हणी आहेत बघा. पहिला आहे बघा, फर्स्ट कम फर्स्ट सर्व प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. आणि दुसरं बघा, सायलन्स इज गोल्डन म्हणजे शांतता सोनेरी आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे आपण इयत्ता 10वीची स्पेशल रिहर्सल एक्झामिनेशन 2025-26ची आपण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. उत्तरंसुद्धा. तर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा.